नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2। प्रॅक्टिस सेट 1.2 हे पूर्णतः ग्राफिकल मेथडवर आधारित आहे। म्हणजेच या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला जे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल दिलेले आहे ते ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे आहे। आणि मग हे ग्राफिकल मेथडने जर सॉल्व्ह करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये फ्लोचार्ट दिलेला आहे। आणि हा फ्लोचार्ट मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचे आहे, ऍटलिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर फाइंड करायचे आहे। आणि ह्या ऑर्डर्ड पेअर फाइंड केल्यानंतर आपल्याला ग्राफ पेपरवर एक्स आणि वाय ऍक्सिस प्लॉट करायचे आहे। त्यानंतर त्याला आपण सुटेबल स्केल द्यायचा आहे। स्केल काय आहे तुम्हाला माहित आहे। आणि मग स्केल दिल्यानंतर जे आपल्याला ऑर्डर्ड पेअर आहे ते जे ऑर्डर्ड पेअरने आपण पॉइंट काढलेले आहेत ते पॉइंट घेऊन आपल्याला जे ग्राफ पेपर आहे त्याच्यावर लिनियर इक्वेशनचे जे लाईन्स आहेत ते आपल्याला ड्रॉ करायचे आहे। आणि त्यानंतर मग आपल्याला हे जे लिनियर इक्वेशनचं सोल्युशन आहे ते सोल्युशन मिळेल। त्यापूर्वी आपल्याला ह्या ऑर्डर्ड पेअर कशा पद्धतीने फाइंड करतात ते समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा जे इक्वेशन आहे हे इक्वेशन घेऊन त्या ऑर्डर्ड पेअर कशा फाइंड करतात ते पाहूया। आणि त्यानंतर मग प्रॅक्टिस सेट सुरू करूया। ओके, हे बोर्डवर जे इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशनचे आपल्याला ऑर्डर ऑफ पेअर फाइंड करायचे आहे आणि ते ऍटलिस्ट 4 असायला पाहिजे। सो आपण इथं एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती किती घेतलेली आहे, 4 घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा एक्स इज इक्वल 0, एक्स इज इक्वल 1, एक्स इज इक्वल 3 आणि एक्स इज इक्वल -1। तर ह्या ज्या एक्स ची व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत त्या एक्स च्या व्हॅल्यू आपण इथे या इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला काय करायचे आहे, वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। तर पहिल्यांदा आपण एक्स इज इक्वल जे 0 ही व्हॅल्यू दिलेली आहे ती एक्स इज इक्वल 0 व्हॅल्यू घेऊन वाय ची व्हॅल्यू फाइंड करूया। त्यासाठी हे जे इक्वेशन दिलेलं आहे हे परत लिहून घेऊया। म्हणजेच काय, 2x - y इज इक्वल 0। आता ही एक्स ची व्हॅल्यू जी 0 आहे ही आपल्याला या इक्वेशन मध्ये काय करायची आहे, पुट करायची आहे। सो 2 इंटू एक्स, एक्सच्या जागेवर आपण 0 पुट केला आणि -y इज इक्वल 2। ओके, आता 2 इंटू 0 मीन 0 -y इज इक्वल 2। सो -y इज इक्वल काय होईल, 2 - 0 म्हणजेच -y इज इक्वल 2 होईल आणि देअरफॉर y इज इक्वल -2। सो इथे y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली, -2 आली। आता ही y ची व्हॅल्यू 2 आहे। सो y इज इक्वल किती होईल, -2 होईल। ओके, तर इथे आपण पहिले जे काय आहे y ची व्हॅल्यू फाइंड केली। सो आपण इथे y ची व्हॅल्यू -2 लिहून घेऊया। आणि त्यानंतर जे आता दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला x ची ती आहे 1। सो इथे आपण लिहून घेऊया x इज इक्वल जी व्हॅल्यू 1 आहे तो 1 लिहिले आणि याला परत इक्वेशन लिहिलं 2x - y इज इक्वल 2। आणि आता इथे आपल्याला x ची जी व्हॅल्यू दिलेली आहे 1 ती काय करायची आहे, पुट करायची आहे। सो इथे 2 इंटू काय होईल, 1 होईल, -y इज इक्वल 2 आणि मग 2 इंटू 1 म्हणजेच काय 2 -y इज इक्वल 2। सो -y इज इक्वल 2 आणि हा लेफ्ट हँड मधला राईट हँड मध्ये जाईल तेव्हा काय होईल, इथे पॉझिटिव्ह आहे -2 आणि -2 इज इक्वल काय होईल, -2, 2 - 2 मीन 0 अँड सो y इज इक्वल 0। तर आता y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली, y ची व्हॅल्यू 0 आली। आता इथे ही जे तुम्ही म्हणाल इथे y इज इक्वल -y इज इक्वल 2 आला, तर इथे y इज इक्वल -2 आला, तर इथे -y इज इक्वल 0 आहे, तर मग इथे y इज इक्वल -0 यायला पाहिजे। तर आपण 0 ला कुठल्याही प्रकारचं काय करत नाही, साईन देत नाही। सो इथे y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 0 आहे। ओके, त्यानंतर तिसरी जी व्हॅल्यू दिलेली आहे x ची ती काय आहे, x इज इक्वल 3 घेतलेली आहे। सो आपण इथे x इज इक्वल 3 लिहिलं आणि परत इक्वेशन लिहून घेऊया 2x - y इज इक्वल 2। आता आपल्याला x ची जी व्हॅल्यू आहे ती पुट करायची आहे। सो 2 इंटू 2x मीन 2 इंटू x। सो x च्या जागेवर आपल्याला 3 पुट करायचं आहे, -y इज इक्वल काय होईल 2। आणि आता 2 इंटू 3 म्हणजेच काय, 2 इंटू 3 6 -y इज इक्वल 2। सो -y इज इक्वल 2 आणि हा जो लेफ्ट हँड मधून राईट हँड मध्ये जाईल काय होईल, -6। सो -y इज इक्वल काय होईल, -4 होईल आणि मग -y इज इक्वल -4 आहे। सो y इज इक्वल काय होईल, 4। ठीक आहे, तर इथे y ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती किती आलेली आहे, 4 आलेली आहे। ओके, त्यानंतर चौथी जी व्हॅल्यू आपली x ची आहे इथे 3 नंबर देऊया आणि हा चौथा नंबर जे आहे ते x इज इक्वल किती आहे, x इज इक्वल -1 आहे। सो आता तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने इथे आपण या इक्वेशन मध्ये काय केलेली आहे, व्हॅल्यू पुट केलेली आहे। 2
एक्स म्हणजेच काय 2 इंटू आता -1 होईल आणि -y इज इक्वल काय होईल 2 होईल. आता इथे जे दोन्ही साईन जवळ आलेले आहे, सो आपण इथे ब्रॅकेट देतो, पण तुम्ही कन्फ्युज होऊ नये म्हणून आपण इथे ब्रॅकेट घेतलेला नाही. सो आता 2 इंटू -1 म्हणजेच काय -2 आणि मग हे -y ॲज इट इज आणि इज इक्वल टू. सो आता आपल्याला -y ची व्हॅल्यू पाहिजे. सो -y इज इक्वल काय होईल 2 आणि हा मायनस जो इकडे 2 आहे, -2 जो आहे तो राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर काय होईल प्लस होईल. सो इथे +2 लिहिला आणि मग -y इज इक्वल काय होईल 4 होईल आणि y इज इक्वल -4 होईल. ओके, समजलं इथपर्यंत? म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती किती आली -4 आली. तर अशा पद्धतीने आपण y ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे आणि ही y ची व्हॅल्यू जी आलेली आहे ते इथं आता आपण x आणि y ची व्हॅल्यू लिहून घेऊया. इथे x ची व्हॅल्यू 0 आहे, सो 0 लिहिला आणि y ची व्हॅल्यू -2 आहे, सो -2 लिहिला. सो आपल्याकडे ही जी आता एक काय आलेली आहे ऑर्डर्ड पेअर आलेली आहे, ज्याची व्हॅल्यू किती आहे 0 आणि -2 आहे. ओके, त्यानंतर मग इथे जो x चा कोऑर्डिनेट आहे तो किती आहे 1 आहे, x ची व्हॅल्यू 1 आहे आणि हा y जो आहे तो 0 आहे. म्हणजेच ही दुसरी ऑर्डर पेअर आहे आणि तिसरी जी ऑर्डर ऑफ पेअर आहे ती आहे 3 आणि 4 आहे. सो इथे आपण 3 आणि 4 लिहिलं आणि चौथी जी आहे -1 अँड -4. ओके, तर अशा पद्धतीने आपण ह्या 4 ऑर्डर्ड पेअर काय केलेल्या आहे फाइंड केलेल्या आहे. आणि आता ह्या ऑर्डर्ड पेअर ज्या फाइंड केलेल्या आहे त्या त्या ऑर्डर्ड पेअर घेऊन आपल्याला जे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवर काय करायचे आहे प्लॉट करायचे आहे. आणि मग ते प्लॉट केल्यानंतर आपण कशा पद्धतीने आपल्याला त्या इक्वेशनचं सोल्युशन मिळते ते आपण काही एक्झाम्पल्स घेऊन पुढे पाहूया. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर मग आता आपण प्रॅक्टिस सेट मधील जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती ऍक्टिव्हिटी आपण पाहूया. आता आपण जे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, जो ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिलेला आहे आणि तो ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये दिलेला असताना इथे आपल्याला एक्स आणि वाय चे व्हॅल्यू काही दिलेल्या आहेत आणि त्याच्या ऑर्डर पेअर्ड आपल्याला फाइंड करायचे आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल. आता इथे आपण याच्या अगोदर जे एक्झाम्पल पाहिलं तिथे आपण एक्सच्या व्हॅल्यू घेऊन काय केलं होतं 4 ऑर्डर्ड पेअर फाइंड केलेल्या होत्या. परंतु तुम्हाला इथे आता ह्याच्यात 3 ऑर्डर्ड पेअर दिसतात. म्हणजेच काय जर आपण ऍटलिस्ट 4 तुमचा क्वेश्चन जो आहे तो चुकू नये त्यासाठी तुम्हाला 4 ऑर्डर्ड पेअर फाइंड करायला सांगितलेले आहे. जर आपण त्या ऑर्डर्ड पेअर 2 जरी काढल्या तरी ते आपल्याला ग्राफ पेपरवर जे लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत ते प्लॉट करता येते, परंतु काही मिस्टेक होऊ नये त्यासाठी आपण मिनिमम 3 और 4 ऑर्डर्ड पेअर काय करतो फाइंड करतो. सो इथं आपण ज्या 3 ऑर्डर्ड पेअर आपल्याला फाइंड करायच्या आहेत, ज्या ब्लँक्स दिलेल्या आहेत त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या आहे. आणि या अगोदर आपण ऑर्डर्ड पेअर जे आहे कशा पद्धतीने फाइंड करतात ते पाहिलेलं आहे. सो इथे काही व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि आता इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. म्हणजेच काय पहिली जी व्हॅल्यू आहे ती पहिली एक्स ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. सो एक्स ची व्हॅल्यू 3 आहे तर आपल्याला काय करायचं आहे वाय फाइंड करायची आहे, वाय ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण ऑलरेडी आपण इथे एक्स आणि वाय च्या ज्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत ते इथे आपल्याला वाय ची व्हॅल्यू 0 दिसते. सो आपण काही न करता इथे इझिली आपण 0 लिहिला तरी आपलं हे जे काय आहे ब्लँक आहे हे आपण फिल करू शकतो. ओके, त्यानंतर इथे एक्स ची व्हॅल्यू दिलेली नाही, वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता वाय ची व्हॅल्यू इथे दिलेली नव्हती तेव्हा इथे ऑलरेडी आपल्याला ही ऑर्डर पेअर होती म्हणून आपण इझिली 0 लिहिला. पण इथे आपल्याला तशा पद्धतीची व्हॅल्यू दिलेली नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, जे की वाय ची 5 आहे आणि एक्स ची फाइंड करावं लागेल. सो आपण जी दिली नाही त्याला काय करणार आहोत, जे आपण या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये कशा पद्धतीनं ऑर्डर पेअर फाइंड करतात त्या पद्धतीने इथे आपण फाइंड करू. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इथे एक्स वाय इज इक्वल जी 5 दिलेली आहे ते वाय इज इक्वल काय करूया वाय इज इक्वल 5 आहे. सो वाय इज इक्वल 5 घेतला आणि हे इक्वेशन पुन्हा लिहूया एक्स प्लस वाय इज इक्वल 3. आता इथे जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू वाय ची आहे. सो आपण काय करू एक्स प्लस जी वाय ची व्हॅल्यू 5 आहे ती इथे 5 लिहिलं आणि इज इक्वल 3. सो आता एक्स इज इक्वल काय होईल 3 मायनस हा राईट हँड साइड मध्ये जाऊन काय होईल मायनस होईल. सो इथे आपण लिहिलं -5 आणि देअरफॉर एक्स इज इक्वल किती होईल -2. ओके, तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली एक्स ची व्हॅल्यू 2 मिळाली. ओके, आता एक्स ची व्हॅल्यू 2 आहे, वाय ची व्हॅल्यू 5 आहे. सो इथे आपण जी ऑर्डर पेअर आहे ती काय होईल 2,5 होईल. ओके, तर आता दुसरी ब्लँक सुद्धा आपण काय केलेली आहे दुसरी ऑर्डर पेअर फाइंड केली.
आता इथे y ची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, x ची व्हॅल्यू दिलेली नाही, परंतु इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला x च्या जागेवर 0 दिसतोय, म्हणजे x च्या प्लेसवर आपल्याला 0 दिसतोय. सो इथे x ची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? 0 आहे. सो अशा पद्धतीनं पहिला जो टेबल दिलेला आहे तो काय केलेला आहे? कम्प्लीट केलेला आहे. आता आपण जे दुसरे इक्वेशन दिलेलं आहे हे आहे x मायनस वाय इज इक्वल 4. ओके, आता इथे पण तशाच पद्धतीने काय करायचं आहे? फाइंड करायची आपल्याला व्हॅल्यू. इथे आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली होती, सो आपण इझिली पुट केली. इथे आता आपल्याला काय करायची आहे? x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो आपण इथे y इज इक्वल 0 घेऊन हे इक्वेशन पुन्हा लिहून घेऊया. x मायनस वाय इज इक्वल 4. आणि मग आता ही जी y इज इक्वल 0 आहे ही y च्या ठिकाणी ठेवून करूया x ची व्हॅल्यू फाइंड करूया. सो x इज इक्वल काय होईल? 4 होईल आणि इकडे प्लस 0 होईल, म्हणजेच काय? x इज इक्वल 4 येईल. ठीक आहे, तर x ची व्हॅल्यू किती आली? 4 आली. सो आपण इथे काय लिहूया? x च्या ठिकाणी 4 आणि y च्या ठिकाणी 0. ओके, हे पहिली ऑर्डर पेअर मिळाली. त्यानंतर आता दुसरी जी आहे x ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो आपण इथे लिहूया x इज इक्वल किती आहे? -1 आहे. आणि हे -1 आता आपल्याला या इक्वेशन मध्ये पुट करायचे आहे. सो आपण x मायनस वाय इज इक्वल 4. आता ही x ची व्हॅल्यू आहे, सो x च्या ठिकाणी आपण -1 लिहिलं आणि मग मायनस वाय इज इक्वल काय? 4. आता आपल्याला व्हॅल्यू y ची काढायची आहे. सो मायनस वाय इज इक्वल काय होईल? 4. आणि हा लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइड मध्ये गेल्यानंतर -1 चा काय होईल? +1 होईल. सो मायनस वाय इज इक्वल होईल 5 अँड दॅट इज वाय y इज इक्वल होईल -5. ओके, तर इथे y ची जी व्हॅल्यू आहे ती किती आली? -5 आली. ठीक आहे, त्यानंतर इथे ऑलरेडी आपल्याला हे x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे, ऑर्डर पेअर पण दिलेली आहे. आणि आता ह्याला ही जे आपण ऑर्डर पेअर फाइंड केली ह्याला इथे लिहून घेऊया -1 आणि -5. सो अशा पद्धतीने आपण एकदम इझिली काय केलेले आहे? क्वेश्चन नंबर 1 जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे हा सॉल्व्ह केलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला जर समजलं असेल तर ह्यानंतरचे जे रिमेनिंग एक्झाम्पल्स आहे आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. थँक्यू.